मध्ये एक अशी पॉवर जनरेट झाली असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत 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 तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले असाल तर इट्स अ गुड साईन. आणि ती व्यक्ती त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये का आली, ती व्यक्ती तुमच्या जीवनात कारण जीवनामध्ये स्टॅबिलिटी का नाहीये, कोणत्याच बाजूने आमच्या जीवनामध्ये एक शांतता पीस का नाही, एक आम्ही चांगलं करायचं जातो परंतु दुसऱ्या बाजूने परत त्याच ठिकाणी आम्हाला आणून ठेवलं जातं. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय मेसेजेस मिळतात, काय संदेश मिळतात पाहूया. बेसिकली आज खूप छान दिवस आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर पाहूया आपल्याला कोणाची एनर्जी जाणवते. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. लेट्स सी, पाहूया आपल्याला कार्ड्स काय मिळतात आज. तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा, मेडिटेट करा. कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी सध्याच्या ह्या क्षणाला किंवा एनर्जी अमावस्येपासूनची आहे, तर असू शकतं तुम्ही काहीतरी कन्फ्युजन मध्ये आहात, कसला तरी विचार सुरू आहे तुमच्या डोक्यामध्ये. मे बी असंही जाणवत आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता होप नाही राहिला. इच्छा तुमच्या ज्या आहेत त्या तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत परंतु त्या पूर्ण होत नाहीत, यामुळे सुद्धा एक स्टकनेस तुमच्या मनामध्ये आहे. असू शकतं तुम्ही मागील काही काळामध्ये खूप जास्त हिलिंग केलं होतं, तुम्ही इनर वर्क केलेलं होतं किंवा इतरही मेडिटेशन, मंत्राचॅन्ट, नित्यसेवा हे सगळं तुमचं सुरू आहे, तरी सुद्धा आताही तुमच्या मनामध्ये जे की आउटकम निघत नाही, जे की त्यातून काहीतरी तुम्हाला जे पाहिजे ते होत नाही, त्यामुळे येथे कुठेतरी स्ट्रेस आउट तुम्ही झालेले दिसून येत आहात. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये ही एनर्जी असू शकते. घरातील काही लोकांच्या वागण्यामुळे सुद्धा तुमच्या मनावरती थोडासा इफेक्ट झालेला आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी तुम्हाला ह्यातून स्ट्रेस झालेला आहे. जे की कोणी येथे एकत्रित कुटुंबामध्ये राहत होतं तर त्यांचं सेपरेशन झालेलं येथे दिसून येत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये इथे आपल्याला इतर लोकांचा सपोर्ट त्यांना मिळालेला दिसून येत नाही. उलट त्याच्यामध्ये भांडणं कशी लागतील किंवा एकमेकांमध्ये जे तुमचं वैवाहिक जीवन आहे त्यामध्ये स्ट्रेस कसा निर्माण होईल, असंच काही लोकांनी प्रयत्न केलेला इथे दिसून येत आहे. असंही दिसून येत आहे की तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहात किंवा स्पिरिच्युअलिटीकडे हळूहळू जात आहात,
जसे तुम्ही आध्यात्मिक व्हिडिओशी कनेक्टेड झालात, माझ्या व्हिडिओशी कनेक्टेड झालात, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बऱ्याच दिवसापासून पाहत आहात, तर तुमच्यामध्ये अवेकनिंग झालेली आहे. तुम्हाला एक आपण म्हणू जीवनाचं सत्य जे आहे ते येथे कळालेलं आहे की ह्या जगामध्ये आपणच आपले करता करविता आहोत, आपलं कुणीही नाही. सो येथे एनर्जी जी आहे ती बऱ्यापैकी तुम्ही गोष्टी हँडल केलेल्या होत्या किंवा करतही आहात सध्याच्या परिस्थितीमध्ये, परंतु काही गोष्टींचं फिअरही आहे, भीती आहे तुमच्या मनामध्ये, किंवा असंही दिसून येत आहे की जितकं जितकं तुम्ही ह्या स्पिरिच्युअल मार्गावरती पुढे जात आहात, आध्यात्मिक मार्गावरती पुढे जात आहात, तितकं तितकं जास्तच आणखीन संकट किंवा जास्तच आणखीन परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमधून आम्ही काय करावं, बाहेर पडावं, किती दिवस हे सहन करायचं, कसं हे होणार? ज्या काही ऊर्जा येथे आलेल्या आहेत, मे बी ही शिवशक्तीची ऊर्जा आहे, त्याचबरोबर लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भामधील ऊर्जा आहे, काहींच्या बाबतीमध्ये करिअरच्या संदर्भामध्ये ही ऊर्जा येथे आलेली आहे, वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांचे मॅरेज रिलेटेड काही प्रश्न आहेत त्यांच्याही संदर्भामध्ये ही ऊर्जा आलेली आहे. तसेच येथे काही नात्यांचं जे आहे येथे समाप्ती झालेली आहे. काही ज्या गोष्टी तुम्हाला डिझर्व नव्हत्या करत तुमच्या जीवनामध्ये, ज्या योग्य नव्हत्या, त्या तुमच्या जीवनामधून निघूनही गेलेल्या आहेत, असंही येथे दिसून येत आहे. त्याचंही एक बर्डन काहींच्या मनामध्ये येथे असू शकतं, जे की त्यांचे लाईफ पार्टनर आहेत, त्यांचे करिअरचे जे काही जॉबच्या ठिकाणी, कार्यक्षेत्राच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा येथे असं दिसून येत आहे की तुम्ही आता त्यातून हळूहळू बाहेर पडत आहात. एक न्यू बिगिनिंग सुद्धा तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. परंतु तरी सुद्धा एक मनावरती जो आघात झालेला आहे, जो परिणाम म्हणू आपण, त्या गोष्टींमधून तुम्ही गेलात, तर ती परिस्थिती खूप जास्त मे बी असू शकतं कठीण होती. ती परिस्थिती एक प्रकारे तुमचं मन गुंतवणारी होती. मानसिक लेवलवरती तुम्ही खूप जास्त स्ट्रेस सहन केलेला आहे. तर हे मी नाही बोलत, तुमचे कार्ड्स बोलत आहेत. तर येथे दिसून येत आहे माइंड अँड स्ट्रेस. तर काही निर्णय जे आहेत ते तुम्ही खूप विचार करताय सध्याच्या परिस्थितीमध्ये की कोणत्याच बाजूने आमच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी का नाहीये, कोणत्याच बाजूने आमच्या जीवनामध्ये एक शांतता, पीस का नाही. एक आम्ही चांगलं करायला जातो, परंतु दुसऱ्या बाजूने परत त्याच ठिकाणी आम्हाला आणून ठेवलं जातं. मग असं किती दिवस चालणार आहे? मे बी जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत तर त्यांच्याही संदर्भामध्ये ह्या ऊर्जा जाणवत आहे की किती दिवस आम्ही इनर वर्क करायचं, किती दिवस आम्ही हिलिंग करायची. सो त्यातून काही आउटकम निघत नाहीये, त्यातून जे काही गोष्टी घडायला पाहिजेत ज्या तुमच्या मनामध्ये आहेत, तर त्या काही होताना इथे दिसून येत नाही. सो इथे द चॅरियटचं कार्ड इंडिकेट करत आहे की बरेच दिवसापासून तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करत आहात, वेटिंग पिरियडमध्ये होतात, बरीचशी हिलिंगही तुम्ही केलेली आहे, इनर वर्क ही केलेलं इथे दिसून येत आहे. सो बराच काळ उलटून गेलेला आहे ह्या गोष्टीला. राहून राहून तुम्ही मागील काही गोष्टींना आठवत आहात ज्या की झालेल्या होत्या किंवा फॅमिलीमध्ये सध्या होत आहेत. मग यातून आम्ही बाहेर कसं पडायचं, यातून आम्हाला नवीन मार्ग काय मिळणार का मिळणारच नाही, या बाबतीमध्ये सुद्धा येथे साशंकता तुमच्या मनामध्ये आहे, कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये आहे. आणि दिवसेंदिवस हे जो काही आध्यात्मिक प्रवास आहे तो कठीण होत चाललेला आहे. तर अशी ही ऊर्जा येथे दिसून येत आहे का आम्ही माइंडच्या गेममध्ये फसलेलो आहोत, असंही काहींना वाटण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. तर तुम्ही डिवाइनला प्रार्थना केली, डिवाइनशी प्रश्न उत्तर केले तुम्ही, परंतु तुम्हाला आउटकम काय मिळालेलं नाही. सो सध्या तुम्ही काही मार्गदर्शन घेत आहात. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे. तर जे काही डाउनलोडिंग होत आहे, चॅनलिंग होत आहे, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. मे बी तुम्हाला भविष्यामध्ये काही ऑप्शन्स तुमच्याकडे येताना आपल्याला येथे दिसून येत आहे. तर ही जी काही परिस्थिती आहे, असू शकतं जीवनामध्ये सगळं मेस झालेलं आहे, सगळं संपलेलं आहे, त्यानंतरचं जे एक शांतता असते जी वादळापूर्वीची असते, एक शांतता जी असते ती वादळ येऊन गेल्यानंतरची असते. काहींच्या बाबतीमध्ये वादळ येऊन गेलेलं आहे आणि नंतर शांतता सुरू आहे.
असंही येथे इंडिकेट होत आहे. सगळं जे उलथापालथ व्हायची होती ती झाली. जे तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं, जे इतर लोकांनी करायचं होतं ते त्यांनी केलं. आता एक शांतता आहे, परंतु ती खिन्न मनाची शांतता आहे. यामध्ये होप नाही, आनंद नाही. तर अशा प्रसंगामध्ये तुम्हाला डिवाइन काय येथे जजमेंट देत आहे, काय न्याय देत आहे, काय तुमच्या मनामध्ये भीती आहेत. तर इथे आपल्याला ऊर्जा आपल्याला नक्की शिवशक्तीची जाणवलेली आहे, माता महालक्ष्मीची जाणवलेली आहे. त्याचबरोबर जे कोणी आई तुळजाभवानीची सेवा करत आहे तर त्यांची ही ऊर्जा येथे जाणवलेली आहे. श्री स्वामी समर्थांची ही ऊर्जा येथे जाणवली. म्हणजे जे कोणी आराध्यांशी ज्यांच्या निगडीत आहेत त्या संदर्भातली ऊर्जा येथे जाणवलेली आहे. स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात, आध्यात्मिक मार्गाने पुढे जात आहात असंही येथे दिसून येत आहे. जे तुमच्यासाठी योग्य नव्हतं असे काही कनेक्शन्स, कार्मिक कनेक्शन्स तुमच्या जीवनामधून निघून गेलेले आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीमधून वेगळा काही मार्ग निवडता येईल का या संदर्भामध्ये कन्फ्युजन आपल्याला येथे दिसून येत आहे. करिअरच्या संदर्भामध्ये अनेक ऑप्शन्स तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. तर ही जी काही ऊर्जा आहे ही रिबर्थ साईन आहे. एक ट्रान्सफॉर्मेशन, एक सगळं जे काही आहे पुन्हा व्यवस्थित होत आहे. सो ही ऊर्जा जी आहे, प्रत्येक वेळेस जन्म घेणं काही सोपं नाही. प्रत्येक वेळेस नवीन जन्म घेणं, राखेतून जन्म घेणं, सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा उभं राहणं तेवढ्याच ताकदीने, हे काही सोपं नाही आणि ते तुम्ही करत आहात असंच येथे दिसून येत आहे. सो इट्स अ रिबर्थ साईन. असू शकतं तुम्हाला काही लहान मुलं दिसत आहेत, छोटी छोटी, किंवा स्वप्नां थ्रू काही गायडन्स तुम्हाला मिळत आहे. सो येथे दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये आपल्याला रिबर्थ म्हणजे नवीन जन्म तुमचा होत आहे. सो इट्स अ पेनफुल असतं. ज्या वेळेस नवीन निर्मिती होत असते त्यावेळेस सिच्युएशन ही वेदनादायकच असते. तर आता जे काही दुःख व्हायचं होतं, यायचं होतं, ते तुमच्या जीवनात येऊन गेलेलं आहे. सो स्ट्रेस आउटची ही जी काही वेव आहे, जी काही लाट तुमच्या जीवनामध्ये पसरलेली आहे, ती आता हळूहळू ओसरून जाणार आहे. ती काही कायमची राहणार नाहीये. तर येथे दिसून येत आहे जी काही बॅलन्सिंग सिच्युएशन आहे ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आणि वेटिंग पिरियड किती दिवस ठेवायचा याच्यावरती पण तुम्हाला थोडा विचार करणं गरजेचं. जर तुम्ही एखाद्या नात्यामध्ये खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही त्यामध्ये आउटकम शोधण्याचा प्रयत्न करत आहात, तर मे बी असू शकतं येथे तुम्हाला काहीतरी विचार करण्याची गरज आहे, यातून बाहेर पडण्याची गरज आहे. असू शकतं हा एखादा माइंडचा गेम असू शकतो, एक इल्युजन, एक भास असू शकतो, ज्यामध्ये तुम्ही अडकत गेलात. मे बी तुमचे अनुभव सगळे सत्य होते, सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या, परंतु त्यातून आउटकम काही निघालेलं नाही. मग आउटकम काही निघालं नाही तर मग त्यातच अडकून बसायचं का? तर नाही. इथून पुढेही तुमच्या जीवनामध्ये आपल्याला काही चांगले ऑप्शन्स येताना दिसून येईल. भरभरून ऑप्शन्स तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्यासाठी डिझर्व नव्हत्या करत, ज्या तुमच्या योग्यतेच्या नव्हत्या, त्या तुमच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत. सध्याचा काळ जो आहे तो तुमचा शांततेचा आहे, पीसचा आहे, सायलेन्सचा आहे, रिसेप्टिव्हिटीचा आहे. जे काही मिळत आहे, जे काही दिसत आहे, जे काही घडत आहे त्याला ऍक्सेप्ट करा, असंच तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही काहीही केलं तर त्याचं तुम्हाला काहीही उत्तर मिळणार नाही. जे सध्या आहे ह्या जीवनामध्ये, सध्या जे काही चालू आहे त्याला ऍक्सेप्ट करा, त्याला वास्तव दृष्टीने पहा की हेच सध्या सुरू आहे. कुठल्याही इल्युजनमध्ये फसू नका. कुठल्याही कोणीही तुम्हाला काही सांगत तर त्यामध्ये अडकून राहू नका. तुम्हाला काय दिसतंय व्यवस्थित ते बघा. सध्याचं जर जीवनामध्ये तुम्हाला असं दिसत असेल की जे आपण विचार करतोय ते अस्तित्वात कुठेच नाही, मग जी गोष्ट अस्तित्वात नाहीये त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये यायला अजून वेळ आहे. कदाचित त्याचं डिव्हाइन टायमिंग आलेलं नाहीये. मग तोपर्यंत आपलं आहे ते जीवन आपण जगायचंच नाही का? तर जगायचं. आपण आपले कर्तव्य करायचे नाही का? तर करायचे. तर येथे तुम्हाला डिव्हाइन हेच गाईड करत आहे, रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. सध्याचं जे काही वास्तव आहे त्याला स्वीकारा. रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा. सो येथे तुमच्या कुंडलिनी ऊर्जा ज्या आहेत त्या जागृत झालेल्या आहेत. काहींच्या बाबतीमध्ये ब्रह्मांडाशी ते कनेक्टेड झालेले आहेत. त्यांना कुठून ना कुठून तरी काही संदेश मिळतात, काही ना काहीतरी त्यांना त्यांच्या करंट सिच्युएशनच्या संदर्भामध्ये काही गाणी ऐकू येतात, काही स्वप्नां थ्रू, मेडिटेशन थ्रू काही गोष्टी त्यांना दिसतात. तर येथे त्या गोष्टी ज्या आहेत त्याला ऍक्सेप्ट करा, त्याला रिसेप्टिव्ह मोडमध्ये राहा, म्हणजे स्वीकारण्याच्या तयारीमध्ये राहा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाहीये. तर येथे तुम्हाला डिवाइन हे गाईड करत आहे, सध्या तुम्हाला ही जी काही प्रोसेस आहे ती रिबर्थची आहे. सतत आपण असं नाही म्हणू शकत की फॅमिलीमध्ये असं होतं म्हणून असं झालं, फॅमिलीमध्ये असं होतं म्हणून तसं झालं. नाही, तुम्हाला सुद्धा काही ना काहीतरी स्टेप घेणं गरजेचं आहे. येथे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण जीवनाचा आनंदाने जगण्याची गरज आहे.
माहिती आहे प्रत्येक गोष्ट आपण करतोय आपल्या आनंदासाठी करतोय, परंतु मला एक गोष्ट कळत नाही ही की लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही जपमाळा करतोय, आम्ही नित्यसेवा करतोय, परंतु आमच्या जीवनामध्ये काही चेंज होतच नाही. तर तुम्हाला जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा इतरही कुठले तुमचे इष्टदेव असतील, श्रीकृष्ण असतील, भगवान शिव असतील, आई तुळजाभवानी असतील, तर येथे फक्त त्यांनी आपल्याला हे नाही सांगितलं की तुम्ही जपमाळ करत बसा 24 तास किंवा नाव घेत बसा, परंतु ऍक्शनही घेणं गरजेचं आहे ना. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. मे बी तुम्ही ऍक्शन घेण्यापासून काही ना काहीतरी तुम्हाला फिअर वाटत आहे, भीती वाटत आहे. कोणीतरी असा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये उभा केलेला आहे की त्याची भीती तुमच्या मनामध्ये बसली आहे की कदाचित मी ऍक्शन घेतली तर माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं होईल, वाईट होईल, अशी काहीतरी तुमची मनाची धारणा झालेली आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. जर स्ट्रेसला, ह्या तुमच्या ताणतणावाला जर तुम्हाला दूर करायचं असेल, एक आनंददायी जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला काही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. असू शकतं तुम्ही वैवाहिक तुमचं रिलेशनशिप आहे, तुम्ही मॅरिड लाईफमध्ये आहात, परंतु तेथे तुम्ही सुखी नाही आहात, तुम्हाला पाहिजे तेवढी व्हॅल्यू नाही दिली जात, तुम्हाला तेवढी किंमत नाही दिली जात जेवढी तुमची आहे, तुम्हाला येथे स्वीकारलं जात नाही, तुम्हाला सतत कमी लेखलं जाते, तुम्हाला असं डॉमिनेट केलं जाते. तर ह्या ज्या काही गोष्टी होतात ह्या ह्या आपल्या पार्ट ऑफ लाईफ आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतं. असं कुणाचंच नाहीये की ज्याचं प्रत्येकाचं वैवाहिक जीवन आहे ते खूप आनंदात चालेल, असं कुठेही नसतं. हे फक्त दाखवण्यासारख्या गोष्टी असतात ज्या सोशल मीडियावरती दाखवल्या जातात, आणि त्याला तुम्ही जर खरं समजत असाल तर ते खोटं आहे सगळं. त्याच्या पाठीमागचं जग आपण पाहिलेलं नसतं. सो येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की छोट्या छोट्या ऍक्शननेच आपलं जीवन घडत असतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं शिक्षण खूप झालेलं आहे, मी शिकलेली आहे किंवा शिकलेलो आहे, परंतु सध्या मला यातून बाहेर पडू दिलं जात नाही आणि मला एका माझा जीव जिथं गुदमरतोय अशा ठिकाणी मला ठेवण्यात आलेला आहे, तर ही एक अर्थ तुमच्या सोलची भावना आहे. तुमचा आत्मा तुम्हाला तिथे थांबू देत नाही, कारण की तुमच्या आत्म्याचं जे काही अस्तित्व आहे ते काहीतरी वेगळं आहे. तुमचं जीवन जे आहे काहीतरी वेगळं करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी झालेलं आहे. सो येथे तुमचं एखादं पर्पजही दिसून येत आहे आपल्याला, की असू शकतं की तुमच्या सोलला ग्रोथ हवी आहे, जी की अनेक वर्ष, अनेक जन्मजन्मीचे बंधनं, जे की आपल्या फॅमिलीमधून मातृ जी असते, आपली माता जी असते, त्यांनी जे काही गोष्टी अनुभवलेल्या असतात त्यांचंच आपल्यावरती एक प्रकारे बर्डन असतं. हे बघा, आपली आई सुद्धा खूप मोठा रोल प्ले करते आपल्या जीवनामध्ये, कारण की जे इमोशनली तिने भोगलेलं असतं त्याचेच इम्पॅक्ट आपल्यावरती असतात. जर तुम्ही लहानपणापासूनच एखादी अशी लाईफ जगलेले आहात, दुःखमय स्थितीमध्ये जगलेले आहात, तर हळूहळू तुम्हालाही त्याचंच इम्पॅक्ट, तुमच्यावरतीही तेवढाच त्याचा प्रभाव पडतो आणि मग पुढेही भविष्यात तशाच घटना घडत जातात. तर ज्या गोष्टी तुमच्या आईला करता आल्या नाही, कदाचित त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर येथे ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हेच गाईड केलं जात आहे. डिवाइन तुम्हाला हेच गाईड करतंय की येथे तुम्हाला छोट्या छोट्या ऍक्शननी तुमचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. असं नका समजू की आपण काही पैशांसाठी हे करतोय. नाही, पैशांसाठी आपण कधीही काही करत नसतो. हे आपलं एक अस्तित्व आहे, जे आपण ह्या छोट्याशा आपल्या ह्या ह्या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये आपलं एक काहीतरी छोटंसं, एखाद्या मुंगीसारखं का होईना पण आपलं अस्तित्व आहे, हे कुठेतरी सिद्ध करावं लागतं. ज्यावेळेस आपण ते सिद्ध करतो त्यावेळेस आपली कुठेतरी व्हॅल्यू केली जाते. सो येथे असं नाही म्हणता येणार की आपल्याला मग सगळी ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि आपल्याला सगळं माहिती आहे की ह्या जगात काहीही करून काही उपयोग नाहीये. तर नाही, आपल्याला काही ना काहीतरी करायचंच आहे. जरी आपल्याला सगळं सत्य समजलेलं आहे, तर सत्य समजणं, स्पिरिच्युअलिटीमध्ये जाणं, अध्यात्मामध्ये जाणं, हे यासाठी आहे की तुम्ही जे काय करता ते वेगळ्या वेने करायचं, एक आनंददायी वृत्तीने करायचं. त्यासाठी स्पिरिच्युअलिटी असते. सगळं सोडून वैराग्य घेऊन कुठेतरी जाऊन बसण्यासाठी स्पिरिच्युअलिटी नाहीये. जे काहींच्या बाबतीमध्ये असूही शकतं की त्यांचे तेवढा आत्म्याचा विकास झालेला आहे, त्यांच्या पाठीमागे कुठलेही बंधनं नाहीत. जर आपण वैवाहिक बंधनामध्ये आहोत, कार्मिक रिलेशनशिप असो, आपलं कुठलंही सोलमेट कनेक्शन असो, काही असो, परंतु सध्या आपण जर हे स्वीकारलेलं आहे, कारण की आपल्या आत्म्याने आधीच जन्माच्या आधी हे चूज केलं होतं, हे निवडलं होतं की बाळा तू आता हेच करणार आहेस पुढे, आणि तुला ह्यातूनच तुझ्या आत्म्याचा विकास करायचा आहे, यातूनच तू पुढे जाणार आहे. एक तुझा आध्यात्मिक विकास, एक तुझं लाईफ जे हे भौतिक जीवन आहे, त्याचबरोबर तुला तुझं हे आध्यात्मिक जीवन पुढे घेऊन जायचं आहे. तर तुला ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स साधूनच पुढे जायचं आहे. म्हणजे म्हणतात शिवजी एक सबसे बडा योगी, सबसे बडा भोगी वही है, संन्यासी भी है और गृहस्थ भी है. तर येथे आपल्याला हेच सांगण्यात येत आहे की तुम्हाला काहीतरी ऍक्शन घेऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. तुम्हाला काही ना काहीतरी छोटं का होईना, परंतु तुमच्यासाठी लढावं लागेल, तुमच्यासाठी जीवन जगावं लागेल. आणि त्यानंतरचं तुम्ही लाईफ जे बघाल ते खूप एक चेंज झालेलं असेल त्यामध्ये. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की
स्पिरिच्युअलिटी म्हणजे फक्त जपमाळा करणं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत आहे की फक्त जपमाळा करणं, मंत्र चांट करणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी नाहीये. तर तुमचा स्पिरिटनुसार तुम्हाला वागणं, तुमचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जातोय, तुमचा आत्मा तितका शुद्ध बनवणं आणि त्यानुसार तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन चालवणं. इट्स अ स्पिरिच्युअल लाईफ अँड इट्स अ स्पिरिच्युअलिटी. हे आध्यात्मिक जीवन आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. तुम्ही स्पिरिच्युअल लाईफ जगण्यासाठी येथे आलेले आहात, ना की ह्या माइंडच्या गेममध्ये फसण्यासाठी. तर जर तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत आलेले आहात तर तुम्ही मास्टर आहात. मास्टर होणे इतपत तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना बिलकुलही तुम्हाला टेन्शन घेऊन, स्ट्रेस घेऊन राहायचं नाहीये. सो असू शकतं सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, ताणतणावामध्ये आहात, काही गोष्टींची समाप्ती झालेली आहे त्याचा ताणतणाव आहे, काही गोष्टी येणार आहेत त्याचं फिअर आहे, भीती आहे तुमच्या मनामध्ये. त्यामुळे एक कन्फ्युजन आहे. कोणाची तरी खूप जास्त वाट पाहून पाहून तुम्ही आता विचारचक्रामध्ये अडकलेले असाल, रडले असाल, क्राईंग एनर्जी होत्या, कालपासून खूप जास्त रडले असाल तुम्ही. जरी गुढीपाडवा होता, खूप मोठा सण होता, पण तरी सुद्धा काहींच्या बाबतीमध्ये 50% बाबतीमध्ये तर मला तो ऊर्जा खूप क्राईंग एनर्जी जाणवली, जी की मी पिक केली. सो असू शकतं येथे तुम्ही खूप जास्त स्ट्रेस आउट झालेले आहात, खूप जास्त तुमचे जे काही भावना आहेत त्या दुखावलेल्या आहेत. येथे अनेक लोकांनी, असं नाही तुम्हाला त्रास झालेला आहे, असं नाही की तुमची लाईफ जर उघडून पाहिली आपण त्याचे पानं जर पलटत पलटत गेलो तर येथे दिसून येत आहे जन्मल्यापासूनच असू शकतो तुमच्या जीवनामध्ये एक संकट असू शकतं. प्रत्येक वेळेस एक दुःखदायक परिस्थिती असू शकते, एक असा त्रास असू शकतो जे की अदर लोकांच्या जीवनामध्ये नसतो, परंतु तुम्ही निवडले गेले आहात कारण की तुम्ही आध्यात्मिक आहात. या व्हिडिओवरतीच लोक पोहोचतात जे आध्यात्मिक आहे. नाहीतर मग आतापर्यंत तर कितीपर्यंत फॉलोअर झाले असते किंवा सबस्क्रायबर झाले असते. सो येथे नॉट जोक बट खरं सांगायला आध्यात्मिक लोकांची संख्या कमी आहे आणि आपल्याला त्यामध्ये आपल्याला प्राऊड वाटलं पाहिजे की आपण आध्यात्मिक वेकडे वळालेलो आहोत, या मार्गाकडे वळालेलो आहोत. सो येथे तुम्हाला डिवाइनने त्रास दिला, डिवाइनने म्हणण्यापेक्षा आपले जे काही कर्माज होते त्यांनी अगदी लहानपणापासूनच एक त्रासदायक जीवन आपण जगलो किंवा असू शकतं काही ना काहीतरी आपल्याला बर्डन होतं, सतत दबाव होता आणि त्यानेच आपण कुठेतरी आपला आत्मा जो आहे संकुचित झाला होता, आपल्या एनर्जी ज्या आहेत त्या कुठेतरी अडकल्या होत्या. मग ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअलिटीकडे वळालो, ज्यावेळेस आपण सत्य जाणून घेतलं की नेमका आत्मा म्हणजे काय आहे, आपलं जीवन म्हणजे काय आहे, दुःख म्हणजे काय आहे, सुख म्हणजे काय आहे, हे आयुष्य कुठपर्यंत आहे. सो इथे अनेक अशा थोर लोकांनी पण सांगितलेलं आहे की आयुष्य म्हणजे फक्त एक बुडबुडा आहे पाण्याचा. तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने तर आपलं जे काही लाईफ स्पॅन आहे ते खूप छोटं आहे. आपल्याला वाटतं की आपण इतकं वर्ष जगलो, 70 वर्ष जगलो, 80 वर्ष जगलो, परंतु ब्रह्मांडासाठी फक्त एखादी पापणी लावल्यासारखं आहे. म्हणजे ह्याला काही अस्तित्व नाहीये पूर्ण आपण काय करतो याला. परंतु हे सगळं जरी कळालं, जरी तुम्हाला ज्ञान जरी झालं की हे असं झाल्यावर असं होणार आहे, तसं झाल्यावर तसं होणार, सगळं ज्ञान जरी झालं तरी सुद्धा हे आयुष्य तर जगायचंच आहे ना. मग ते आयुष्य आपण निरर्थक जगण्यापेक्षा त्यामध्ये काही ना काहीतरी आपलं पर्पज असल्याशिवाय आपण जीवन जगू शकणार नाही. म्हणून हे पूर्ण आयुष्य काढण्यासाठी आपल्याला डिवाइन काही ना काहीतरी पर्पज देतं. तर ते पर्पज पूर्ण करणं हेच आपल्या लाईफचं पर्पज आहे. सो येथे या व्हिडिओ थ्रू मे बी हे सुद्धा तुम्हाला गाईड होत आहे, तुम्हाला हे गाईड केलं जात आहे की तुमचं काहीतरी पर्पज आहे, ते पर्पज तुम्हाला शोधायचं आहे, तुमचा हेतू आहे जन्माचा काहीतरी. मे बी ॲस्ट्रोलॉजीनुसार ते आपण जाणून घेऊ शकतो, टॅरोटनुसारही जाणून घेऊ शकतो की तुमचं जीवनाचं नेमकं ध्येय काय आहे, तुम्ही कशासाठी आलेले आहात. काहींच्या बाबतीमध्ये ते हीलर असू शकतात. सो येथे हीलरची सुद्धा आपल्याला ऊर्जा जाणवत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी त्यातील काही लोक हीलर आहेत, टॅरोट रीडर आहेत, वास्तुशास्त्र आहेत, काही ज्योतिषशास्त्रज्ञामध्ये आहेत, म्हणजे असू शकतं जे हिलिंग प्रॉपर्टी आहेत त्यांच्यामध्ये. तर ते हीलर आहेत जे त्यांनी मागच्या जन्मी कार्य केलं होतं की ते हीलर होते, परंतु ह्या जन्मी येऊन ते विसरून गेले कारण की आपल्याला आठवत नाही आपण मागच्या जन्मी काय केलेलं असतं. तर या जन्मामध्ये येऊन ते विसरून गेले. परंतु असू शकतं कोणाच्या तरी एंट्रीने कुणीतरी तुमच्या जीवनामध्ये असं आलं, मे बी ते कार्मिकही असू शकतात, तुम्हाला ज्यांनी खूप त्रास दिलाय. बघा, जेव्हा खूप पेन निर्माण होतो त्यावेळेस सुद्धा माणूस स्पिरिच्युअलिटीकडे वळतो. जेव्हा खूप काहीतरी अशी महत्वाची घटना घडते त्यावेळेस सुद्धा आपण आपल्याला काहीतरी पाहिजे असं शोधायला लागतो. नो पेन नो गेन. सो येथे हे जिमचंच वाक्य आहे. तर नक्कीच येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुमच्यातली प्रॉपर्टी काय आहे, तुमच्यातलं तत्व काय आहे ते ओळखा. माझ्या अनेक व्हिडिओमधून मी सांगितले तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्हालाच माहिती आहे आणि हे तुम्हाला कसं कळणार
की तुम्हाला काय हवं आहे, की तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला शांतता वाटेल, तुम्हाला पीस वाटेल, तुम्हाला एक आनंददायी वाटेल. तर ते कार्य तुम्हाला शोधायचं आहे आणि ते करायचं आहे. येथे असं नाही समजायचं की आता माझे हसबंड चांगले कमवतात किंवा घरामध्ये सगळं चांगलं आहे, परंतु तुमचं पण काहीतरी एक अस्तित्व आहे जे तुम्हाला निर्माण करायचं आहे. तर येथे डिवाइन तुम्हाला तेच गाईड करत आहे. मे बी एखादा पर्सन तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. लव्हर्सची एनर्जी आहे, शिवशक्तीची ऊर्जा आहे. त्यांच्या येण्याने तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. त्यांच्या येण्याने तुमच्या जीवनामध्ये एक तुम्हाला ध्येय मिळालेलं आहे, पर्पज मिळालेलं आहे. ते कुठल्याही वेने असो, ते तुम्हाला वाटत असतील ते तुमचे सोलमेट आहे, ट्विन फ्लेम आहेत, कुणीही आहेत, परंतु ते आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कळालं असेल की आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला ध्येय कळालेलं असेल तुमचं, तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. मे बी तुम्ही त्यांची वाट पाहत आहात की आम्ही आमचं कार्य करतोय, परंतु आम्हाला आमचे पर्सन तर काही भेटत नाहीये. आम्ही भरपूर हिलिंग करतोय, इनर वर्क करतोय, परंतु आमचे पर्सन काही येत नाहीत आमच्या जीवनामध्ये. तर येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे. जर तुम्हाला तुमचं पर्पज मिळालेलं आहे, जर तुम्हाला तुमचा हेतू मिळालेला आहे जीवनाचा, जीवन जगण्याचा, तर त्यावरती पुढे कंटिन्यू चाला. त्यावरती सध्या तो विचार करू नका की ती तुमचे पर्सन कधी येतील किंवा काय. मे बी असू शकतं त्यांचं फक्त कार्य एवढंच होतं की त्यांना तुम्हाला आठवण करून द्यायची होती की तुम्ही मागच्या जन्मात कोण होतात, तुम्ही एक हिलर होतात. तुमच्या मागच्या जन्मामध्ये तुम्ही हेच काम केलेलं आहे आणि आता पुढेही ते तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. जे काही अर्धवट राहिलं होतं ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. ही आठवण करून देण्यासाठी कदाचित ते आले असतील आणि त्यांचं काम तेवढंच होतं की तुम्हाला त्यांना म्हणजे त्यांच्या याने तुम्ही हील होणार होतात. त्यांच्या याने तुमच्या दुःखांना तुम्ही विसरून तुम्ही हे बघा, आपण काम कधी करतो ज्यावेळेस आपण हॅपीनेसमध्ये असतो, आनंदामध्ये असतो. तर तुम्हाला ती व्यक्ती आल्याच्या नंतर जर तुमच्या भावना एकदम आनंदित, उत्साहित, तुमच्यामध्ये एनर्जेटिक चेंज झाला असेल, तुमच्यामध्ये एक अशी पॉवर जनरेट झाली असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करत 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 तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले असाल, तर इट्स अ गुड साईन. आणि ती व्यक्ती त्यासाठीच तुमच्या जीवनामध्ये का आली, ती व्यक्ती तुमच्या जीवनात, कारण की ती व्यक्ती तुमची आहे. तिला बघवत नव्हतं की तुम्ही एका अशा एखाद्या दुःखामध्ये अडकलेले आहात किंवा खूप खोल एखाद्या विहिरीमध्ये अडकलेले आहात आणि तुम्ही आवाज देत आहात की आम्हाला कुणीतरी यातून बाहेर काढा, आम्हाला कुणीतरी यातून, तुम्ही आर्त हाक मारलीत डिवाइनला, तुम्ही परमेश्वराला एक आवाज दिला की की माझं हेच अस्तित्व आहे का, मला हेच करायचंय का, मी याच्यासाठीच जन्मलोय का, की मी ह्याच्यासाठीच जन्मलोय, की माझ्यासाठी काय आहे का नाही. त्यावेळेस डिवाइनने तुमचीच ऊर्जा जी तुमच्यामध्ये होती त्या ऊर्जेला पाठवलं तुमच्याकडे आणि त्या ऊर्जेला पाहून तुम्हाला वाटलं अरे हे तर माझंच अस्तित्व आहे, परंतु मी हे अस्तित्व कुठेतरी विसरलोय. आणि मग त्यानंतर तुम्ही जो शोध घ्यायला सुरुवात केली, हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडलात. परंतु जी क्रेविंग होती ती अजूनही संपली नाही त्या पर्सन बद्दल, कारण की ज्याच्यामुळे हे सर्व घडलं तीच जर व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नाहीये, तर मग हे सगळं करण्याला काय अर्थ आहे. कदाचित हाही प्रश्न तुम्हाला पडाल. परंतु येथे डिवाइन तुम्हाला हे गाईड करत आहे की बाळा, तुझं ध्येय मोठं आहे, तुझं सोल पर्पज मोठं आहे, तुझं जीवन जगण्याचं लोकांसाठी काही ना काहीतरी कार्य आहे. ते आत्ताच थांबवलं तर कदाचित जे काही तुझ्याकडून होणार होतं चांगलं कार्य ते होणार नाही. त्यामुळे डिवाइन त्या पर्सनला तुमच्याकडे पाठवत नाही, कारण की डिवाइनला कदाचित हे माहिती आहे, कदाचित हे सगळं माहिती आहे की ती जर व्यक्ती तुमच्या जीवनात परत आली तर तुमच्याकडून हिलिंगचे, तुमचं हिलरचं जे कार्य आहे ते पुढे जाणार नाही. मे बी त्यामुळे सुद्धा काही गोष्टी डिवाइन डिले करतं. जे काही आपल्यासाठी सध्या योग्य नाहीये ते डिवाइन आपल्याला देत नाही, परमेश्वर आपल्याला देत नाही. जरी आपल्याला सध्याचं, हे बघा, आपण लेट गो करायला हिंमत लागते, परंतु ती गोष्ट टिकून ठेवायला, म्हणजे मला असं व्यक्त नाही होत आहे ते, पण एक माझ्या फिलिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. हे बघा, लेट गो, एखादी गोष्ट आहे चला सोडून द्या, आपल्याला काही नकोच, हे आपल्याला सोडून द्यायला पण हिंमत लागते. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादा जॉब, एखादं करिअर, एखादं रिलेशनशिप सोडून द्यायला हिंमत लागते, परंतु तेच जे आहे ते टिकून ठेवायला एक प्रकारे सामर्थ्य लागतं. तर इथे जे सामर्थ्य आहे ते तुमच्यामध्ये आहे. जे प्रॉपर्टीज, हिलिंग प्रॉपर्टीज आहेत ते तुमच्यामध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये सक्सेस आहे, भविष्यामध्ये आहे. तर त्यामुळे तुम्हाला सध्या जरी ह्या सर्व घटनेंनी तुम्ही स्ट्रेस आउट झालेले असाल, तुम्हाला वाटत असेल की कुठलाच मार्ग नाहीये, सगळे मार्ग बंद झालेले आहेत, तर नाही. हे जे काही सध्याचं आहे हे मनाचं चक्र आहे.
तर लक्षात घ्या, कुठला विचार तुमच्या माइंड थ्रू येतोय, मनातून येतोय, कुठला विचार तुमच्या आत्म्याकडून येतो, ह्याकडे लक्ष द्या. मे बी कदाचित हे सर्व ऐकून जर तुम्हाला एकदम गुजबम्स आले असतील, तुम्हाला थोडं डोळ्यात पाणी आलं असेल, तुम्हाला असं वेगळंच काहीतरी फील झालं असेल, तुम्हाला छातीमध्ये दडदड झालं असेल, हृदयामध्ये तुम्हाला वेगळं झालं असेल, तर इट्स तुमच्या आत्म्याची ही कॉलिंग आहे की तुमच्या आत्म्याला हे ऐकायचं होतं, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. आणि इट्स नॉट अ ऑर्डिनरी व्हिडिओ. तर भविष्यामध्ये तुमच्यासाठी सक्सेस आहे. जे काही तुम्हाला पाहिजे आहे, जे काही तुम्हाला, हे बघा, डिवाइन काही आपलं दुश्मन नाही की आपल्याला सगळं हे करायला लावलं आणि मग आपल्याला सगळं तसं सोडून दिलं. नाही, काही ना काहीतरी तुमच्यासाठी पण आहे, काही ना काहीतरी सक्सेसफुल एनर्जी तुमच्यासाठी पण भविष्यामध्ये आहे. तर भविष्याच्या आशेवरती आपण जीवन जगतो, भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल या आशेवरती आपण जीवन जगतो. तर ही होप इज रिअल. होप कधीही सोडायची नाही, इच्छा आशा कधीही सोडायची नाही, कारण की त्यावरतीच आपलं जीवन सुरू आहे. तर 6 नंबरचं कार्ड आहे, तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येत आहे. तर माता राणीचा आशीर्वाद आहे. चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे, तर आई तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुमच्या जीवनामध्ये यश आहे, तुमच्या जीवनामध्ये सक्सेस आहे. तर तुम्हाला काहीही चिंता करायची नाहीये. ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत तर त्या काहीतरी प्लॅन थ्रू, डिवाइन प्लॅन थ्रू तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. काहीतरी दिव्य योजना आहे तुमच्या जीवनामध्ये, म्हणून ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. तर ही जी कन्फ्युजनची स्थिती होती ती हळूहळू दूर होईल. तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन येत आहेत, ते ऑप्शन्स तुम्हाला स्वीकारायचे आहेत. काही गोष्टी ज्या आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी काहीच नाही मॅटर करत, तर त्या गोष्टी आपोआप डिवाइन तुमच्या जीवनामधून काढून टाकेल. ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत त्याच तुमच्याकडे येतील. त्यामुळे सध्या तरी काळजी करू नका. सध्या तरी जे काही घडत आहे, डेथ अँड रिबर्थचे 2 हे मेसेज आपल्याला हेच सांगत आहे. हे जे काही संपलंय ते संपलं नाहीये, तर यातून एक रिबर्थ, नवीन जन्म घेत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नातं संपलंय, हे करिअर संपलंय, हा जो जॉबचा ऑप्शन होता तो संपला आहे, जे आपल्या सोबत घडतंय ते सगळं संपलंय, नाही, हे नवीन जन्म घेत आहे, हळूहळू जन्म घेत आहे. ते त्याला जरा प्रोसेस आहे ती, सो ही पेनफुल प्रोसेस आहे. तर सध्याचं जे काही एनर्जीज आहेत त्या थोड्या पेनफुल जरी असतील तरी सुद्धा एक ट्रान्सफॉर्मेशनची ही एनर्जी आहे. तर आय होप तुम्हाला ह्यातून काही ना काहीतरी मेसेजेस मिळाले असतील, जे तुम्हाला योग्य वाटले असतील, जे तुमच्यासाठी होते. इट्स अ जनरल रिडिंग, त्यामुळे जे तुम्हाला योग्य वाटले तेवढे घ्या. तुम्हाला जरी यातून थोडंफार तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्यासारखं, घेण्यासारखं मिळालं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. नक्कीच या व्हिडिओतून तुम्हाला गायडन्स मिळालेला आहे. तर आणखीनही तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नका करू, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.